पीक विम्या संदर्भामध्ये मोठी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा खरीप हंगाम 2025चा काढलेला होता, त्यांना मोठी आनंदाची बातमी. आता शेतकऱ्यांना 17,500 ते 35,500 ते 40,000 रुपयापर्यंत हेक्टरी पीक विमा कसा मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये कधीपर्यंत आणि कसा शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो या संदर्भामध्ये सविस्तर डिटेल माहिती आणि वरिष्ठ अधिकारी अधिकृत अधिकारी कृषी विभागातील यांनी सांगितलेल्या माहितीनुसार ही अपडेट आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये 2025चा पीक विमा हा काढलेला आहे, राज्यामध्ये 94 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा हा काढलेला आहे खरीपमधील. त्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आता पीक कापणी प्रयोगाअंतर्गत पूर्वीचे पीक विम्याचे नियम हे बदलवून आता पीक कापणी प्रयोगाअंतर्गत शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई हे मिळणार आहे. त्यासाठी आता सर्व जिल्ह्यातील, सर्व तालुक्यातील आणि सर्व महसूल मंडळामधील अधिकाऱ्यांनी पीक कापणी प्रयोग केले. त्यामध्ये प्रात्यक्षिक उत्पन्न शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर जे काही आकडेवारी आलेली आहे, आकडेवारी समोर आलेली आहे, त्यामध्ये प्रत्यक्ष उत्पन्न किती आलं, शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये शेतकरी हा मायनसमध्ये गेला की उत्पन्न 50% आलं का शेतकऱ्यांचा 20% आलं की शेतकऱ्यांचं उत्पन्न हे वाढलं, याच्या सर्व नियमानुसार म्हणजे जे प्रात्यक्षिक पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी समोर आली त्यानुसार ती आकडेवारी आता राज्य सरकारकडे अधिकाऱ्यांनी पाठवली. त्या राज्य सरकारने केंद्र सरकारकडे संपूर्ण पीक विम्याच्या अपडेटची माहिती ही केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा हा खरीपमधील काढलेला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना आता पीक विम्याची रक्कम ही मिळणार का? तर नाही. सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकत नाही, असं वरिष्ठ कृषी अधीक्षक अधिकारी यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये आता कोणत्या शेतकऱ्यांना 17,500 ते 40,000 रुपयापर्यंत देखील रक्कम त्या शेतकऱ्यांना मिळू शकते. आता ज्या जिल्ह्यातील, ज्या तालुक्यातील, ज्या महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोग केल्यानंतर त्या अपेक्षित जे उत्पन्न त्यांनी आकडेवारी त्यांच्या समोर आली, त्यामध्ये जर नुकसानीची आकडेवारी जर जास्त असेल तर त्या शेतकऱ्यांना, त्या भागातील शेतकऱ्यांना, त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 17,000 किंवा 17,500 पेक्षा देखील 30,000 ते 40,000 रुपयापर्यंत देखील पीक विम्याची रक्कम हे शेतकऱ्यांना मिळू शकते. जर त्यांची म्हणजे जेवढी त्यांचं हेक्टर जेवढं क्षेत्र असेल त्या क्षेत्रानुसार ती आकडेवारी मिळू शकते. पण ज्या भागामध्ये उत्पन्न हे अधिक दाखवत आहे त्याच्या पीक कापणी प्रयोगाअंतर्गत व जे अधिकाऱ्यांनी पीक कापणी प्रयोग केले त्यांच्यामध्ये, तर त्या शेतकऱ्यांना व त्या संबंधित त्यांना त्या उत्पन्न अधिक असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम सुद्धा मिळू शकत नाही, असं सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी सोशल मीडियाशी, प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेले आहे. म्हणून आता सर्व शेतकऱ्यांना पीक विमा हा पूर्वीप्रमाणे मिळू शकत नाही, कारण पूर्वीचे नियम हे वेगळे होते आणि आताचे नियम हे वेगळे आहे. त्यामुळे आता आकडेवारी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेली आहे. आता केंद्र सरकारकडून उपरोक्त आकडेवारी पीक विमा कंपनीकडे पाठवल्यानंतर त्यांच्याकडे संपूर्ण डाटा गोळा केल्यानंतर त्या तारखेपासून 21 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे हे देणे अनिवार्य आहे. जर त्या गोष्टी पीक विमा कंपनी जर केल्या नाही तर शेतकऱ्यांना त्या विहितीत मुदतीत पीक विम्याच्या भरपाईची रक्कम न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या जी काही नुकसान भरपाईची रक्कम आहे त्या नुकसानीवर 12% व्याजानं पैसे आकारण्यात यावे असा नवा नियम आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही होती पीक विमा संदर्भामधील अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन माहिती व व्हिडिओ आपण शेती संबंधित घेत असतो. धन्यवाद.